हॅलो. हां बोल प्रिया. नाही काय झालंय हे बघ तू आधी रडणं थांबव. काय झालंय नीट सांग मला. हे बघ प्रिया, अगं नाही पैशाची व्यवस्था नाही झाली अजून. नाही त्यांनी कॅश मागितली ना म्हणून सगळा प्रॉब्लेम झालाय. चेक मागितला असताना तर मी लगेच देऊन टाकला असता. हो बेटा हे बघ तुझी मामा आजारी आहे ना त्यामुळे मी पण ऑफिसला नाही जाऊ शकलो ना. हो मी करतो दुपारपर्यंत मी काहीतरी व्यवस्था करतो. तू आधी तुझं रडणं थांबव बरं. हे बघ प्रिया, अगं तुझा बाप जिवंत आहे ना, तू कशाला काळजी करतेस. तू नको काळजी करू. मी करतो दुपारपर्यंत व्यवस्था. टेक केअर बेटा. चला नाश्त्यावर तुटून पडा. मी काय तुला मगाशी म्हणत होतो हा ते सीझनल. पप्पा काय झाले. नाही काही नाही, तू नको काळजी करू, काही नाही झालं. तुम्ही इतके टेन्शन मध्ये आहात आणि मी काळजी करू नको, मी विचार करू नको. हे बघ बेटा मी मॅनेज करीन सगळं, डोंट वरी. पप्पा तुम्ही जर का मला आता सांगितलं नाहीत ना तर मी प्रिया ताईला जाऊन ह्याचा जाब विचारेन. अगं यामध्ये तिची काहीच चूक नाहीये. तुझ्या मामाने तिला या घरात यायचं नाही म्हणून सांगितलंय आणि त्या घरामध्ये तिचे हाल होत आहेत. ती तरी काय करणार ना बिचारी. मी काही करू शकतो का यात. काय तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. सगळीच लोक नसतात रे अशी. पप्पा तुम्ही विषय बदलताय, आम्हाला सांगा ना. तिच्या नवऱ्याने पुन्हा पैसे मागितलेत. पप्पा पण तुम्ही याआधी कित्येकदा त्याला पैसे दिलेत ना. हो दिलेत ना मी, पण दिवसेंदिवस त्याची मागणी वाढतच चालली. आता तर त्यांनी 6 लाख रुपये मागितलेत कॅश. तर प्रत्येक वेळेला मी कुठून देणार आहे कॅश. पप्पा हो तुम्हाला कॅशची गरज होती तरी तुम्ही काल आमच्याकडे कॅश पाठवली. काय ते पैसे तुमचेच होते अरे, तुम्हाला दिले. पप्पा पण हे कुठेतरी थांबायला हवं ना. असं तुम्ही आयुष्यभर पैसे देत राहणार आहात का. प्रियाचं लग्न टिकवायचं असेल तर दुसरा पर्याय नाहीये. आजी आजोबा. मनवा काय झालंय. बाबा आजी आजोबांचं फ्लाईटचं तिकीट घेऊन आलीये मी. आत्ताच प्रिंट आउट काढली. कितीचं फ्लाईट आहे. 2चं फ्लाईट. 2चं म्हणजे 12 वाजता पोचावं लागणार. अरे निघायची वेळ झाली नाही तर फ्लाईट मिस होईल. हे बाबा आमच्या समोर बोललास, कालिंदी समोर बोलू नको असं. ती लगेच म्हणेल भाऊजी असं बोलू नका हो, वास्तू तथास्तु म्हणत असते. बाबा हसताय म्हणजे नक्की माझी टिंगल करत असणार. नाही बरं ऋता आणि मुकुंदा कुठे आहेत ते. जाऊ दे, चला थोडंच अंतर राहिले. चल सावकाश पडशील. चला जमतंय ना, सावकाश तेवढंच अंतर आहे. चल 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 चल. हसतोस काय, जा ना मदत करते ना. अरे माझा चहा थंड होईल रे. भाऊची जा ना. मग चहा गरम करून द्या. हो देते मी. आलो रे मुकुंदा, थांब जरा. काय एवढं उचलता येत नाही तुला. बरोबर बोलतोयस पण हे उघडायचं ना मग. तेव्हा चला. एवढी जड आहे ही बॅग. बघ ना, मी नको नको म्हणत असताना हिने बॅग नुसती भर भरली आहे. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. आपण हे सामान पुन्हा चेक करूया आणि त्यातलं गरजेचं सामान असेल ना तेवढंच ठेवूया, बाकी सगळं काढून टाकूया. अरे कशाला. अगं कशाला काय आजी, हे सामान मला उचलत नाहीये, ते आजोबा कसे उचलतील. बरं काय करायचंय ते करा, पण माझ्या सामानाला हात लावायचा नाही सांगून ठेवते. बरं बाकी सगळी तयारी झाली आहे का तुमची. हो सगळी झाली. आजी हे घे तुमचं तिकीट. दे.
मी काय म्हणते मुकुंदा, आपण काश्मीरला नाही निदान खंडाळ्याला तरी जाऊया ना. जाऊया का? पण त्यावर आपण नंतर चर्चा करूया, निवांत बसून ठरवूया. तू ना नेहमी असंच करतोस. मला ना ऋता, आता वाद नको. हा, हे बाहेर निघतायत ना, बाहेर निघताना वाद नको. सासूबाई, मी तुमच्यासाठी काही पदार्थ केलेत, आपण ठरवू तुम्हाला काय काय नेता येईल ते. हा, म्हणजे तुम्ही विमानातलंच खा, पण हे सुद्धा असू दे सोबत. ते नाही आवडलं तर हे खाता येईल. हो बाबा, आतमध्ये जाताना आयडेंटिटी कार्ड लागतं एअरपोर्टवर. काही घेतलेत का? वोटर्स आयडी, आधार कार्ड? मी काल रात्री सगळं माझ्या पर्समध्ये ठेवून दिलंय. हा, बरं तुम्ही दोघंही पहिल्यांदाच विमानात बसताय. ती एअर होस्टेस ज्या काही सूचना देते ना, तिकडे नीट लक्ष द्या. त्यांनी सांगेस तोपर्यंत तो सीट बेल्ट उघडायचा नसतो. आणि हो, सारखी सारखी ती वरची बेल दाबून मला हे हवंय, मला ते हवंय करू नका बाबा. अजून काही खिडकी बाहेर हात काढू नका वगैरे. काहीतरी नॉनसेन्स विनोद करतोय. नाही तर काय, लहानपणी आपण ट्रिपला जात असताना आई बाबा आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे ना, त्याचं उत्तर काढतोय बहुतेक हा. तुला काय समजायचं ना ते समज. माझे आई बाबा पहिल्यांदाच एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालेले आहेत. बरं आई बाबा, आपला ग्रुप सोडून कुठेही जाऊ नका. हा, हो रे बाबा. तू का सूचना करतोस आता? कारण माझे आई बाबा पहिल्यांदा एकटे चाललेत बाहेर. कालिंदी, राया आणि प्रांजल कधी येत आहे? तो मला म्हणालाय तुम्ही निघायच्या आधी येईल म्हणून. येईल इतक्यात. बरं बरं, मी ते खाऊचे डबे घेऊन येते. हा, काही सामान कमी करायचं असेल तर बघूया. चल. मी पण येते, बघते काय काय कमी करते, बघू देत. मी निघतो. आणि हे बघ, तुझे पप्पा आधीच खूप टेन्शन मध्ये. मगाशी जसं बोललीस तसं बोलून त्यांना परत टेन्शन देऊ नकोस. ते जे काही करतायत ना, ते शेवटी त्यांच्या मुलीचं घर वाचवण्यासाठी करतायत. आता उद्या मी असं काही केलं तरी ते तेच करणार आहेत. एक मिनिट, मला आणि पप्पांना माहितीये की तू असं नाही करणार. आणि केलं तर? समजा मी तुझ्या पप्पांना फोन केला आणि म्हटलं की मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये द्या, तर काय? काहीच होणार नाही. का? का म्हणजे मला माहिती आहे तू असा फोनच नाही करणार. आणि केला तर? मी कशाला विचार करू? मला माहिती आहे तू असं नाही करणार. एवढी खात्री आहे? हो. लव्ह यू टू. बरं चल, मी निघू आता. जायच्या आधी मम्माला भेटून जा ना. मीना, मी निघतोय. प्रांजल आहे. बेडवरनं अजिबात उठायचं नाही. डॉक्टर साहेब येणार आहेत. त्यांना जर का तू बरी आहेस असं वाटलं तरच ते सरांची सुई काढतील. ना, काळजी घे. किती सूचना कराल? मी लहान आहे का? कळतंय मला सगळं. हो का? नाही, काल सुई लावताना काय अवस्था झाली होती लक्षात आहे ना? पुऱ्या आता तुम्हाला उशीर नाही का होते जायला? प्रांजल, मी ऑफिसला निघतोय. मामाची काळजी घे. तिला बेडवरनं अजिबात उठू देऊ नकोस. हो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. मम्मा, राया पण निघालाच आहे. त्याला तुला भेटायचंय. अगं, मलाही त्याच्याशी खूप बोलायचंय. कालपासून आमचं बोलणं झालंय कुठे? बोलव ना त्याला. राया, ये. मी जातो. जातो नाही, येतो म्हणावं जावई बापू. मी येतो. या या, नक्की या. आजची रात्र पण इथेच राहा. प्रांजल ताई, जरा किचन मध्ये येता का? हो, आलेच. तुम्ही बोला. काय मग जावई बापू, झोप आली की नाही रात्री? हो, येणारच. खोलीमध्ये छान एसी होता, चांगल्या गाद्या होत्या आणि एवढ्या महागड्या रजया होत्या. झोप येणारच. मी येतो. येतो फक्त म्हणायला.
आणि आज प्रांजली आमच्याकडे येणार आहे, तसं मी तिला सांगणार आहे. हो का? वा वा, फार बरं वाटलं तुम्ही इथे आलात. अहो तुम्हाला ती आनंदाची बातमी सांगायची राहिलीच की. सांगा ना. पण तुम्ही तिथे का उभे? या ना, इथे येऊन बसा, सांगते. राया, एका रात्रीसाठी का होईना पण मी तुला घर जावई बनवलं. आठवते का? तू माझा आणि प्रांजलच्या पप्पांचा अपमान केला होतास. तुला काय वाटलं मी ते विसरेन? शक्यच नाही. मी तेव्हाच ठरवलं होतं, एका रात्रीसाठी का होईना याला या घरात आणीनच. आणि आणला की नाही? आता तो दिवस दूर नाही जेव्हा तू कायमचा या घरात राहायला येशील. ते या जन्मात तरी शक्य नाही, तुमच्या आणि माझ्याही. लागली पैज? मी पैज लावतच नाही. आणि जेव्हा मी म्हणतो की मी एखादी गोष्ट नाही करणार, मग जग इकडचं तिकडे झालं ना तरी मी नाही करत. मग लाव ना पैज. पैजा ते लावतात सासूबाई ज्यांना जिंकण्याची खात्री नसते. पण जो हरतच नाही त्याला पैजेचं काय महत्व? ठीक आहे, मग मी ना माझ्याशीच पैज लावते. जिंकले तर आनंदच आहे, कारण तू रोज मला या घरात दिसशील. आणि हरले ना राया तर मी माझं तोंड आरशात पाहणार नाही. घाबरलात की काय? मस्करी केली मी तुमची. ही अशी मस्करी? हो, खरंच मस्करी केली. काय झालं, या आजारपणामुळे ना मी जरा घाबरूनच गेले होते. मग विचार केला, आपण एकटीनेच का घाबरायचं, आपण पण कुणाला तरी घाबरवूया. नेमके समोर तुम्ही आला म्हणून तुम्हाला घाबरवलं. काय, कशी वाटली मस्करी? म्हणजे सासूबाईंना येते ना मस्करी? मला अपेक्षा नव्हती तुम्ही अशी मस्करी वगैरे. म्हणूनच मुद्दाम केली. नाही तर तुम्हाला वाटायचं सासूबाई नुसता खाष्टपणा करतात, पण त्यांना मस्करी पण करता येते बरं का. बाई बाई बाई, मी बोलत काय बसले? तुम्हाला कामावर जायचं असेल ना? हो. बर, तिथे काही अडचण वगैरे असेल ना तर ह्यांना सांगा, हे अगदी लगेच मदत करतील. सासू आणि जावयाच्या गप्पा अजून संपल्या नाहीत वाटतं. सासूबाई कधी मस्करी करतात आणि कधी खरं बोलतात काही कळतच नाही. म्हणजे काही नाही. काही नाही. चला येतो. हा या. चला निघतो मी. आधी घरी जातो, आजी आजोबांना सी ऑफ करतो आणि मग तसंच तिकडनं वर्कशॉपवर जाईल. प्रांजल, अगं तूही जा ना आजी आजोबांना भेटायला. नाहीतरी ते इतक्या लांबच्या प्रवासाला चाललेत, तू कधी भेटणार त्यांना? तू जा. अगं मी थांबेन इथे शांता बरोबर. आणि खरं सांगू का, तू तू सासरी गेल्यापासून ना आता मला एकटं राहायची सवय झालीये बरं. नाही नको, मी थांबते. अगं जा ग, कितीचा वेळ लागणार आहे? पटकन जाऊन भेटून ये, नाही का जावई बापू? हो, तू जर तिकडे आलीस तर त्यांना बरं वाटेल. ठीक आहे, ते निघायच्या वेळेत मी बरोबर पोचते तिथे, म्हणजे लवकर घरी परत येता येईल ना. चालेल. आणि मी वर्कशॉपला जायच्या वेळेला तुला इकडे येऊन सोडतो. अगं बाई, तुम्ही हिला सोडायला येणार आहात का? मग जेवूनच जा. हा, नाही नको, घरी जेवण होईल माझं. निघतो मी.
हो, मी ह्याला दरवाजापर्यंत सोडून येते. येतो सासूबाई. या बरं का जावई बापू, या. शपथ तर घेतली की राया मी तुझ्याच समोर. आता तू या घरात कायमचा येणार हे नक्की. आजोबा एक सांगू का, तुम्ही दल लेकला गेलात ना की मस्त शिकाऱ्यातून फिरा. अरे या बॅग मधलं सामान काही कमी केलंस का? हो केलं. आई तर नाहीच म्हणत होती, पण मी तिला समजवलं तेव्हा तयार झाली. आता बऱ्यापैकी हलक्या झाल्यात. हो ना, हे अगदी उत्तम झालं. म्हणजे आता मी गेलेला खाऊ मावेल ना त्या बॅगांमध्ये. पहिले आईशी डिस्कस करा, जेवढा न्यायचा आहे तेवढाच ठेवा. हो वजन कमी केलंस ते बरं केलं. एअरपोर्ट पर्यंत हे असतील, पण त्यानंतर हे सगळं वजन मला उचलून न्यायचं आहे ना. हो मामांजी. बाबा हा माझा स्वेटर ठेवा, उबदार आहे छान. हे बघा, आम्ही इथे सामान कमी करतोय आणि हे स्वेटर देत आहे. दादा अरे त्यांचं अर्ध सामान स्वेटर, कान टोप्या, मफलर यांनीच भरलंय. आता अजून नको. आणि बाबा या महिन्यात इथे एवढी थंडी नसते. अरे हो मला पटतंय, पण तिला सांगा ना, तिला पटायला पाहिजे ना. नको, तिला पटवायला गेलं ना तर तिला पटेपर्यंत तुमचं विमान काश्मीरात उतरलं सुद्धा असेल. काय हो हो बाबा, तुमच्या खिशात काही पैसे आहेत का? पैसे पैसे कशाला? माधवने तिच्याकडे पैसे देऊन ठेवले आहेत ना. लागतील तसे ती खर्च करेल. मी कशाला करायचे? मी फक्त तिच्या पाठीमागून जाणार गुलामासारखा. पण काय आहे ना, या गुलामाला जर काही वाटलं की खरेदी करावं, मला खात्री आहे की राणी सरकार नाही असंच म्हणणार. आणि म्हणूनच तुमच्यासाठी स्पेशल खर्च करायला. अहो थंडी खूप असली ना समजा, तर जरा आनंदाचं औषध वगैरे. ठेवा ठेवा. हे राया आणि प्रांजल कसे नाही आले अजून? हा रे, रमले असतील सासूरवाडीत. जावयाची चांगली सरबराई चालू असेल ना. नाही म्हणजे असंच काही असेल असं नाही. ते आपलं म्हणजे आलो की नाही वेळेवर? शेवटी नातू कोणाचा आहे? मग राया, तू आणि मी आपण दोघच जण ह्या घरामध्ये वेळेच्या बाबतीत एकदम काटेकोर आहोत. तुझी आजी सुद्धा नाही. ये गाई बाहेर ये. मला वाटलं खरंच झाली. अगं ए, लवकर बाहेर ये, तुझा लाडका नातू आलाय बघ. राया, प्रांजल कुठे बळा? ती येते. आज तिचे पप्पा ऑफिसला गेल्यामुळे तिच्या मम्मा जवळ कोणी नाहीये ना. हा आलं का सगळं आवरून? आम्ही काश्मीरला जात नाही आहोत. काश्मीरला जात नाही आहोत. अगं आई काय झालं? माझ्या मैत्रिणीचा फोन होता. ती म्हणते की रोज एक तरी विमान पडतच आहे. एवढंच ना? मग ठीक आहे, तू नको जाऊ. बाबा तुम्ही एकटेच जा. आणि पार काश्मीर पर्यंत वगैरे जाऊ नका, मध्ये दिल्लीतच उतरा आणि सुशीला मावशीकडे राहा महिनाभर छान आरामात. नाही अजिबात नाही. का? मग तुला जावंच लागेल विमानाने. तू जाणार नाहीस ना, मग बाबांच्या जाण्याला हरकत कशाला घेतेस? बाबा अब दिल्ली दूर नाही, मजा करो. खबरदार तुम्ही एकटे गेलात दिल्लीला तर मी विमानात डोळे बंद करून बसेन, पण तुम्हाला एकट्याला सुशीलाकडे जाऊ नाही देणार. पांडू दादा. जी पांडू दादा, जरा बघा ना दारात कोण आलंय. मी मम्माला हे पोहे देऊन येते. ठीक आहे. कोण? प्रियाताई, तुम्ही?
तुम्ही आता इथे कशा? हा, मला मम्माला भेटायचंय. माफ करा प्रियाताई, खरं तर मला हे बोलताना खूप जड होतंय, पण तुम्ही इथे थांबाल का जरा? कारण मला सांगितलं की तुम्ही कधी आलात घरी तर. मी इथे आले तर घरात घ्यायचं नाही हेच सांगितलं ना मम्माने. तुम्ही मम्माला विचारा मी आत येऊ शकते का. ती जर हो म्हणाली तरच मी आत येईन. मला माफ करा प्रियाताई, माझा नाईलाज आहे. मी आलोच.